नमस्कार. ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग ठाणे ऑनलाईन शिक्षण इयत्ता 8वी व्हर्च्युअल क्लासरूम या आपल्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी सौ सरला सूर्यकांत डांगरे, ठामपा शाळा क्रमांक 87, देसाई वेताळपाडा. आज आपणास इयत्ता 8वी प्रकरण पहिले परिमेय व अपरिमेय संख्या भाग 1 या विषयी अभ्यास घेणार आहे. सराव संच 1.1 अभ्यासायचा आहे. तर संख्या रेषेवर पुढील संख्या दाखवा. या वेळेला मात्र आपल्याला दुसरी संख्या रेषा घ्यावी लागेल. ज्याप्रमाणे भाग असतील त्याप्रमाणे आपल्याला संख्या रेषेवर त्याची मांडणी करायची असते. म्हणून आपण संख्या रेषा नवीन काढणार आहोत. त्यासाठी आपल्याला नवीन संख्या रेषा काढावी लागेल. प्रत्येक उदाहरणात तुम्हाला नवीन संख्या रेषा वापरावी लागेल. तर या ठिकाणी आपल्याला सराव संच 1.1 यातील उदाहरण थोडक्यात सोडून बघू. सराव संच 1.1 यातलं पहिलं उदाहरण आहे 3/2. बघा, संख्या रेषेवर संख्या मांडून दाखवा. पहिलं उदाहरण आहे 3/2. नंतर आहे 5/2. त्यानंतर आहे ऋण 3/2. तर 3/2, 5/2, ऋण 3/2 कशा मांडणार? त्यासाठी आपण पुन्हा नवीन संख्या रेषा काढूया. विद्यार्थी मित्रांनो, परिमेय संख्या काढण्यासाठी किंवा संख्या रेषेवर दाखवण्यासाठी दिलेल्या संख्येच्या छेदाप्रमाणे आपल्याला इथे मांडणी करून घ्यावी लागेल. 0 संख्या रेषेच्या मध्यभागी 0 द्यायचा. आता डावीकडे धनुसंख्या मांडताना आधी काय करायचंय, तर त्या अपूर्णांकांचा छेद किती आहे ते पहा. 3/2, 5/2, ऋण 3/2 म्हणजे यामध्ये 2, 2, 2 एका एककाचे इथे 2 समान भाग केलेले आहेत. ते आपण इथे मांडूया. 1 लिहायचंय, 1, 2 लिहायचे, 1, 2 3 लिहूया. तसंच आपण संख्या रेषेच्या डावीकडे ऋण संख्या मांडून घेऊ. 1, 2 त्यानंतर तिथे आपण ऋण 1 हा अंक लिहायचा आहे. ते धन आहे आणि या बाजूला ऋण आहे. त्यानंतर परत इथे ऋण 2, 1, 2 त्याच्यानंतर ऋण 3. अशा पद्धतीने आपण आधी संख्या रेषेची एका एककाचे भाग पाडून संख्या मांडून घ्याव्यात. आता आपल्याला पहिला 3/2 याची मांडणी संख्या रेषेवर दाखवायची आहे. 3 इथे या भागांमध्ये केलेल्या भागांपैकी आपण तिसरा भाग मोजायचा आहे. शून्यापासून तिसरा. 1, 2, 3 शून्यापासून तिसरा भाग कुठे येत आहे बघा. 1, 2, 3 म्हणून आपण इथे 3/2 अशा पद्धतीने मांडणी करू. त्यानंतर 5/2 शून्यापासून 5 पावलं किंवा 5 उड्या मारल्या की आपल्याला हा संख्या मिळणार आहे. मोजूया. शून्यापासून उजवीकडे 1, 2, 3, 4, 5. इथे आपण आपल्याला 5वा जो भाग आहे इथे 5/2 मांडणी करता येईल.
त्यानंतर आता आहे ऋण 3/2. तर ही ऋण 3/2 आपल्याला शून्याच्या कोणत्या दिशेला दाखवावी लागणार? तर डावीकडे. डावीकडे मोजायचे 1 2 3. तर इथे ऋण 3/2. ऋण 3/2 अशा पद्धतीने आपल्याला संख्या रेषेवर या मांडणी करता येईल. पुढील गणित बघा. तुम्हाला एक संख्या रेषा दिलेली आहे व त्या संख्या रेषेवर काही प्रश्न विचारलेले आहेत. दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला वहीमध्ये मांडायची आहेत. तर संख्या रेषा काढूया. सराव संच 1.1 मधील दुसरं गणित आहे. दिलेली संख्या रेषा पाहून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. संख्या रेषा काढूया. या ठिकाणी एका एककाचे 4 समान भाग करण्यात आलेले आहेत. एका एककाचे 4 समान भाग. 0 1 2 3. चौथ्या भागाला 1 1 2 3. चौथ्या भागाला 2 1 2 3. चौथ्या भागाला 3 असे क्रमांक देऊन या. त्यानंतर शून्याच्या डावीकडे आपण ऋण संख्या काढू. 1 2 3. ऋण 1 1. इथे आपल्याला 4 समान भाग करायचे आहेत. 4 1 2 3 4. चौथ्या भागाला आपल्याला ऋण 1 हे नाव द्यायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, भाग करताना काळजी घ्यायची आहे. पुन्हा पुन्हा मोजायची. 1 2 3. चौथ्याला आपण ऋण 1 हे नाव दिलेलं आहे. 1 2 3 4. चौथ्याला आपण ऋण 2 हे नाव देणार आहोत. तर अशा पद्धतीने 4च्या टप्प्याने आपल्याला इथे संख्यांची मांडणी करून घ्यायची आहे. ऋण 3. त्यानंतर इथे तुम्हाला काही अल्फाबेट्स दिलेले आहेत. ABCD चे अंक. त्यावरून तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. तर इथे बघा. A B E F ABCD. त्यानंतर आपल्याला इथे C हा दिलेला आहे. त्यापुढे आपल्याला D हा अंक दिलेला आहे. D. यावरून अक्षरांवरून ती संख्या कोणतं प्रत्येक अक्षर हे संख्या दाखवत आहे. दिलेली संख्या पहा. संख्या रेषा पहा व त्यावरून तुम्हाला ही उत्तर सांगायची. पहिला प्रश्न बघा. B हा बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवतो? B हा बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवतो? तर काय करणार? B हा बिंदू कोणती परिमेय संख्या दर्शवतो? त्यासाठी आपण इथून मोजणार आहोत.
1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर बी हा ऋण 10/4 ही संख्या दर्शवतो. त्याचा आपण जेव्हा दोघा अंकांना समान एकाच अंकाने भाग जाईल तेव्हा त्याचं अतिसंक्षिप्त रूप आपण करून घेऊ शकतो. म्हणजे अपूर्णांकांमध्ये अंशाला व छेदाला एकाच समान अंकाने गुणले किंवा भागले तर या अपूर्णांकाची किंमत बदलत नाही. याचं आपण अतिसंक्षिप्त रूप बघा, 2 दुनी 4 व 5 दुनी 10 म्हणजे यांना 10/2/4/2 बरोबर 2×5=10/2. अशा पद्धतीने आपण त्याचं अतिसंक्षिप्त रूप काढू शकतो व त्याच्या किमतीमध्ये कोणताही फरक होत नाही. तर अशा पद्धतीने बी हा अंक ऋण 10/4 ही संख्या दर्शवतो. तसेच आपण त्यांना 5/2 सुद्धा म्हणू शकतो, कारण ऋण 10/4 चे ऋण 5/2 हे अतिसंक्षिप्त रूप आहे. दुसरा प्रश्न आहे बघा, 1.3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे? 1.3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवली आहे? आता बघा, 1.3/4 हे दुसरं उदाहरण आहे. पहिलं उदाहरण झालेलं आहे बी बिंदू कोणती संख्या दर्शवतो? तर बी बिंदू हा ऋण 5/2 ही संख्या दर्शवतो. त्यानंतर बघू दुसरं 1.3/4 1.3/4 ही संख्या कोणत्या बिंदूने दाखवलेली आहे? तर इथे आपण अपूर्णांकांचं रूपांतर बघितलेलं आहे. 1 आणि 3/4 म्हणजे एकाच्या पुढे 3 भाग जायचं म्हणजे 4 आणि 7 त्याचं आपण 7/4 असे रूपांतर करून घ्यायचं आहे. पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करणे हे आपण पाहिलेलं आहे. 4 अधिक 3 7/4. तर आपल्याला इथे हे धन आहेत म्हणून धन दिशेला आपण जाऊया. 1 2 3 4 5 6 7. तर 1.3/4 ही संख्या सी या बिंदूने दाखवलेली आहे. तर सी हा बिंदू 1.3/4 ही संख्या दर्शवतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला या सराव संचातील इतर उदाहरणांची माहिती वहीमध्ये लिहायची आहे. आता आपण पुढचा परिमेय संख्यातील क्रमसंबंध म्हणजेच परिमेय संख्यातील लहान मोठेपणा जाणून घेणार आहोत. परिमेय संख्येतील लहान मोठेपणा. तुम्ही पूर्णांकांचा लहान मोठेपणा अभ्यासला आहे, तसेच अपूर्णांकांचा सुद्धा लहान मोठेपणा अभ्यासलेला आहे. तर आता आपण परिमेय संख्येतील लहान मोठेपणा कसा लहान मोठी कशी ठरवायची ते पाहू. म्हणजेच आपल्याला इथे परिमेय संख्यांची तुलना करायची आहे. त्यालाच परिमेय संख्येतील क्रमसंबंध असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला संख्या रेषा अभ्यासताना इयत्ता 6वीला काही नियम सांगितलेले आहेत. आठवा बघू. तुम्हाला ते आठवतात का?
तर संख्या रेषेवरील अंक उजवीकडील अंक बघा, संख्या रेषेवरील उजव्या दिशेला म्हणजेच धन, उजवी दिशा, उजवीकडे कोणते अंक असतात? धन. आणि डावीकडे कोणते अंक असतात? ऋण. हे आपणास माहित आहे. यामध्ये जसं आपण उजवीकडे जावं तस अंकांची किंमत ही वाढत असते व डावीकडे जसं येणार शून्याच्या डावीकडे तशी त्यांची किंमत ही कमी कमी होत जाते. आणि या नियमाचा आपल्याला या परिमेय संख्येतील लहान मोठेपणा काढण्यासाठी अतिशय उपयोग होतो. उदाहरणार्थ आता 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 1, 2, 3, 4, 6, 7. ऋण 1, ऋण 2, ऋण 3, ऋण 4, ऋण 5, ऋण 6, ऋण 7. यामध्ये बघा, जर ऋण 3 व 1 यात लहान कोण व मोठे कोण हे आपल्याला ओळखून घ्यायचं आहे. ऋण 3 व 1 यांच्यामध्ये कोण लहान व कोण मोठं? संख्या रेषेवर आपल्याला हे लगेच लक्षात येईल, कारण आपण नियम पाहिलेले आहेत की संख्या रेषेवर उजवीकडे संख्या मोठ्या होत जातात व डावीकडे त्या छोट्या छोट्या म्हणजेच लहान होतात. आता 1 हा उजवीकडील अंक आहे म्हणून व ऋण 3 ही डावीकडील संख्या आहे शून्याच्या डावीकडे, म्हणून ऋण 3 हे एकापेक्षा कशा असतील? लहान. म्हणजेच ऋण 3 पेक्षा हा 1 कसा आहे? मोठा आहे. ऋण 3 पेक्षा 1 मोठा, कारण ही धन संख्या आहे. हे झालं आपलं एक उदाहरण. त्यानंतर आपण ऋण संख्यांमध्ये बघू. ऋण संख्यांमध्ये ऋण 2 व ऋण 5 यापैकी कोण मोठं? यापैकी कोण मोठे? ऋण 2 व ऋण 5 ह्या डावीकडीलच संख्या आहेत. पण आपण काय घेतलेला आहे नियम? आपल्याला हा नियम माहिती आहे की उजवीकडील शून्याच्या जवळील उजवीकडील संख्या ह्या कशा असतात? मोठ्या व डावीकडील संख्या ह्या लहान लहान होत जातात. तर इथे 2 व हे 5 यामध्ये बघा, शून्याच्या हा 2 हा जवळचा म्हणजे 5च्या तो उजवीकडे आहे, म्हणून 2 ऋण 2 मोठे हे ऋण 5 पेक्षा. त्यानंतर धन संख्यांचा सुद्धा तुम्हाला 7 व 3 यापैकी कोण मोठं? संख्या रेषेवर पहा, 7 हे उजवीकडे 3पेक्षा जास्त उजवीकडे गेलेले आहे, म्हणून 7 मोठे 3पेक्षा. अशा पद्धतीने आपण परिमेय संख्येतील लहान मोठेपणा संख्या रेषेच्या साहाय्याने लगेच अनुभवू शकतो. आता आपण त्यांची तुलना करूया. परिमेय संख्यांची तुलना. परिमेय संख्यांची तुलना. एक उदाहरण पाहू. परिमेय संख्यांची तुलना. उदाहरणार्थ 5/4
तुलना करताना काय करावं लागेल? तुलना, परिमेय संख्यांची तुलना. आपण संख्या रेषा तशीच ठेवूया. पहिलं उदाहरण आहे 5/4 कॉमा 2/3 व 2/3. यामध्ये 5/4 व 2/3 संख्या रेषेवर आपण मांडणी करून घेऊ. किंवा तुम्हाला अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी करताना 5/4 व 2/3 यांमध्ये छेद समान करून सुद्धा तुलना करता येते. जर छेद समान असेल तर त्या संख्यांचं आपण अंशस्थानावरून लहान मोठेपणा ठरवू शकतो. पण इथे 5/4 व 2/3 यांचा छेद असमान आहे, म्हणून तो आपण छेद समान करूया. काय करूया? छेद समान. पाच छेद चार यांना आपल्याला नियम माहिती आहे की त्यांना अंश व छेदाला एकाच संख्येने गुणले तर त्यांचं जे रूप तयार होतं त्याच्या किमतीमध्ये बदल होत नाही. म्हणून त्या नियमानुसार आपण याला 5×3 4×3 पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणायचं आहे. पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्याच्या छेदाने. 5×3 15 4×3 12. आता दुसऱ्या अपूर्णांकाला 2/3 ला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने गुणूया. 2×4 3×4 4×2 8 3×4 12. तर आलेला जो गुणाकार आहे तो आपण जवळ घेऊ. 15/12 व यामध्ये आपण कोण लहान कोण मोठे यासाठी चिन्हाचा वापर करूया. 8/12 15/12 मोठे की 8/12 मोठे. यामध्ये जेव्हा छेद समान असेल त्यावेळेला ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. म्हणून 15/12 हे मोठे आहे. 15/12 मोठे 8/12 पेक्षा मोठे आहे. यावरून म्हणून 15/12 हे कुणाचं रूप आहे? 5/4 मोठं रूप आहे. 5/4 व 2/3 8/12 हे मोठं रूप आहे. 2/3 2/3 15/12 मोठे 8/12 पेक्षा. त्याचप्रमाणे 15/12 हे 5/4 मोठं रूप आहे. 2/3 हे 8/12 मोठं रूप आहे. म्हणून जर 15/12 मोठे त्यावरून 5/4 हे मोठे आहे. तर अशा प्रकारे आपण जेव्हा छेद समान असेल तेव्हा छेद समान करायचा आहे व छेद समान करून झाल्यानंतर ते दोन्ही अंक आपण त्यामध्ये लहान मोठं ठरवायचंय. छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो मोठा अपूर्णांक असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 1 संख्या रेषेवर कसा दाखवायच्या, परिमेय संख्या या संख्या रेषेवर कशा दाखवायच्यात, तसेच संख्या रेषा दिलेली असेल तर त्यावर परिमेय संख्या कोणत्या दिलेल्या आहेत हे आज अभ्यासलेले आहे. धन्यवाद.